नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर आज अचानक मोकाका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। मागील 14 दिवस तो खंडणी प्रकरणी पोलीस कोठडीत होता, पण आज अचानक मोकाका त्याच्यावर लावण्यात आल्याने आता त्याचा ताबा हा SIT कडे गेला आहे। पण अटकेच्या 14 ते 15 दिवसांनंतरच वाल्मिकवर मोकाका कसा लागला हे आपण सविस्तरपणे समजावून घेऊयात। वाल्मिक कराड याच्यावर सुरुवातीला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यानंतर तो काही दिवसांनी पुण्यात पोलिसांना शरण आला होता। त्यानंतर त्याची बीडला रवानगी करण्यात आली। त्या दिवशी कराड हा शरण आला, त्याच रात्री त्याला कोर्टात हजर करण्यात आलं, जिथे कोर्टाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। त्यानंतर याच प्रकरणी आणखी 10 दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी CIDच्या वतीने करण्यात आली, पण कोर्टाने त्याची ही मागणी फेटाळून लावली आणि खंडणी प्रकरणी त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावली। दरम्यान कोर्टाचा हा निर्णय येऊन अवघे काही क्षण होत नाही, तोच वाल्मिकवर SITने मोकाका अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याच्या कोठडीसाठी कोर्टाकडे अर्ज केल्याचं समोर आलं। या बातमीमुळे वाल्मिक कराड याला मोठा धक्का बसला आहे, कारण आतापर्यंत त्याच्यावर केवळ खंडणी प्रकरणी कारवाई सुरू होती, मात्र आता थेट हत्येप्रकरणी त्याच्यावर मोकाका लावण्यात आल्याने त्याच्या अडचणीत मोठा भर पडला आहे। वाल्मिक कराड याला खंडणी प्रकरणी न्यायालयीन कोठडी मिळू शकते असा SITला अंदाज होता, पण त्याचा ताबा जाऊ नये यासाठी SIT या प्रकरणी आधीपासून योग्य तयारी केली होती। SITने संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता वाल्मिक कराडला आरोपी बनवलेलं आहे। मोकाका अंतर्गत वाल्मिकला आरोपी बनविल्यानंतर कोर्टात SITने अर्ज दाखल केला होता, ज्यामध्ये त्याचा ताबा मिळावा अशी मागणी करण्यात आली होती। आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मोकाका कोर्टाने SITला वाल्मिक कराडचा ताबा देण्यास परवानगी दिली आहे। खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी झालेली असल्याने वाल्मिकला सुरुवातीला तुरुंगात नेलं जाईल आणि त्यानंतर मोकाका कोर्टाने जे प्रोडक्शन वॉरंट दिलं आहे ते तुरुंग प्रशासनाला दाखवून पुन्हा एकदा हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT वाल्मिकला आपल्या ताब्यात घेईल, ज्यानंतर उद्या पुन्हा एकदा मोकाका कोर्टात वाल्मिकला हजर करून कोठडीची मागणी SIT कडून केली जाईल। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।